आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूयात। सुरुवातीला दिवसभरातल्या मोठ्या राजकीय टॉप 9 बातम्या बघूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। मुख्यमंत्री शिंदेंची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठक होणार। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। उदासीन कार्यकर्त्यांनी घरी बसावं, लढणारे कार्यकर्ते सोबत आले तर 3 महिन्यात सत्ता आणून देतो। अमरावतीमधील भाजपच्या बैठकीत फडणवीसांचं वक्तव्य। सत्ता असतानाही आणि सत्ता आणण्याचं वक्तव्य करणं म्हणजेच उदासीनता। आमचं रक्त सळसळतंय, विधानसभेची वाट बघतोय। फडणवीसांच्या वक्तव्यावरून अंबादास दानवेंचा टोला। फडणवीसांनी माझे आणि परमबीर सिंहांना माझ्यावर आरोप करायला लावलाय। सरकारनं चांदीवाल आयोगाचा अहवाल जनतेसमोर आणावा, अनिल देशमुखांचं आवाहन। अनिल देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल स्वतः आणलाय समोर। देशमुखांसाठी कोणतेही पैसे जमा केले नसल्याचं वाझेचं आयोगात उत्तर। वाझेच्या आरोपांनंतर देशमुखांनी चांदीवाल आयोगाचा अहवाल समोर आणलाय। जेलमधील गुंडांना आरोप करायला लावले। फडणवीसांनी अशा प्रकारचं राजकारण थांबवावं, यामुळे त्यांना लोकसभेला फटका बसला, संजय राऊतांची टीका। वाझे नार्को टेस्ट करायला तयार आहे, अनिल देशमुखही नार्को टेस्ट करणार का? अनिल देशमुखांच्या आरोपांवर बावनकुळेंचा सवाल। वाझेला सस्पेंड केलं तेव्हा त्याला उबाठा गटानं शिवसेनेचा उपनेता केलं होतं आणि आता त्याला भाजपचा प्रवक्ता म्हणायचं। वाझेकडून ज्यांनी काम करून घेतली आहे ते सगळं उघड होणार आहे, संजय शिरसाट यांचं वक्तव्य। अनेक दिवसांपासून वाढता वाझे प्रकरणाचं नाट्य सुरू आहे। आमचं सरकार आल्यावर दूध का दूध आणि पाणी का पाणी करू। सरकार आल्यावर दोषींवर कारवाई करणार, नाना पटोलेंचा इशारा। तर पटोले मुंगेरी लाल की हसीन सपने पाहत आहेत, बावनकुळेंचा टोला।